भारत माता की जय, जय माता दी. तर आजच्या आपल्या दुर्गा एक सॉफ्टवेअर इंजिनियर आहेत, पण आपल्या शिर्डीमध्ये सीबीएसई स्कूल्स नव्हत्या, म्हणून त्या शिर्डीमध्ये आल्या आणि सिल्वर अप स्कूलची स्थापना केली, म्हणजेच आपल्या शिर्डीतील सर्वात पहिली सीबीएसई स्कूल. तर आज आपण आपल्या दुर्गाला भेटत आहोत, ज्या सिल्वर अप स्कूलच्या डिरेक्टर आहेत, मेकर आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे बॅकबोन आहेत. तर आजच्या आपल्या दुर्गा आहेत अनुराधाताई शेळके. जय माता दी. जय माता दी यशस्वी. हो, तर आज मला तुम्हाला भेटून खूप छान वाटतंय. आता तुम्ही गेस करा का? मला असं वाटतंय, म्हणजे जर माझी मेमरीत मी थोडं डाऊन टू मेमरी लेन जर गेले ना, तू माझी विद्यार्थिनी होती. हो, करेक्ट गेसेस. तेच, कारण मी सांगायला झालं तर पहिले माझी लाईक स्कूल जर्नी ही सिल्वर ओक स्कूल पासूनच सुरू झाली. अँड आय हॅव अ लॉट ऑफ मेमरीज विथ यू, अ लॉट ऑफ वाईब अँड ऑल दॅट. सो इट्स व्हेरी डिलाइटफुल फॉर मी टू मीट यू टुडे. थँक्यू सो मच. चालेल, तर सर्वात पहिले मी क्लिअर करून ठेवते की आज तुम्ही माझ्या दुर्गा आहात, कारण तुम्ही आपल्या लोकॅलिटीमधील आपल्या सर्व महिलांसाठी एक इन्स्पिरेशन आहात. सर्व स्टुडंट्ससाठी, एस्पेशली टीचर्ससाठी देखील तुम्ही इन्स्पिरेशन आहात, म्हणून आज तुम्ही माझ्या दुर्गा आहात. तर सुरू करूयात. नक्कीच. चालेल. सर्वात पहिले तुम्हाला कसं वाटतंय मला भेटून? मला तुला भेटून असं वाटतंय जसं तुला वाटतंय की आज मी तुझी दुर्गा आहे, मला असं वाटतंय उद्याची माझी रणरागिनी माझी यशस्वी आहे. थँक्यू सो मच. तर आता मला तुम्ही तुमच्या सासरबद्दल, माहेरबद्दल, इन शॉर्ट फॅमिलीबद्दल थोडी इन्फॉर्मेशन द्या. ओके. फॅमिली म्हटलं ना की सर्वात आधी मी माहेरपासून सुरू करते. मी माझं माहेर नाशिक आहे, माहेर देशमुखांकडचं आहे माझं, आणि सासर ती माझी जन्मभूमी होती, तर ही माझी कर्मभूमी आहे. कर्मभूमी यासाठी की माझे सासरचे म्हणजे शेळके खंबीरपणे माझ्या पाठीशी उभे आहे आणि त्यांनीच मला ही वाट दाखवली की ही तुझी वाट आहे आणि यावरनं आपण चालायला हवं. कारण शेळके कुटुंब जर तुम्ही पाहिलं तर हे सोशल गोष्टींमध्ये खूप इन्व्हॉल्व आहे. मग ते माझे सासरे गणपतराव शेळके असतील किंवा आमचे दादा महेंद्र शेळके असतील, माझं हजबंड जितेंद्र शेळके, किंवा यांचे म्हणजे माझे दीर यांचे भाऊ अभय शेळके असतील. कुणालाही विचारलं तर शेळके कुटुंब हे सोशल कॉजसाठी खूप माहिती आहे आणि आय फील सो ब्लेस्ड दॅट आय बिलॉंग टू दिस फॅमिली. चालेल. तर आता मी जसं पहिले बघितलं होतं, आपली स्कूल ही आत्ता जितकी आहे तितकी नव्हती, थोडी छोटी होती. लाईक पहिले तुम्ही सिल्वर ओक स्कूलचं जे रोप आहे ते तुम्ही सो केलं आणि आज आपली सिल्वर ओक स्कूल इतकी मोठी आहे की त्याचं एक झाड बनलेलं आहे खूप मोठं. तर त्या रोपापासून ते झाडपर्यंतची जी जर्नी आहे त्याबद्दल काय सांगा? हे रोपटं सिल्वर ओक अकॅडमीचं आपण ज्यावेळी लावलं त्याचं नाव होतं स्मार्ट किड्स, कारण हल्लीची मुलं खूप स्मार्ट आहे. जसं आपण सगळ्यांनी यशस्वीला पाहिलं तर लगेच कळेल हल्लीची मुलं कशी आहेत. म्हणून या रोपटं ज्यावेळी आपण लावलं त्याचं नाव होतं स्मार्ट किड्स. ते सिल्वर ओक अकॅडमीत झालं, म्हणजे एक मोठं वृक्ष झालं. हे मोठं वृक्ष आपल्याला वटवृक्षात रूपांतर करायचं आहे, कारण वटवृक्ष ही सावली देतं. ही जी शाळा आहे ना सिल्वर ओक अकॅडमी, आता तिचं नाव आहे सिल्वर ओक अकॅडमी पॉवर्ड बाय श्री चैतन्य स्कूल्स टेक्नो स्कूल. हे वटवृक्ष आमची इच्छा आहे की खूप साऱ्या कुटुंबांना याची सावली मिळायला हवी. त्याची सावली कशी मिळेल? ज्यावेळी ही मुलं खूप छान एज्युकेशन घेऊन पुढे जातील. हल्ली सगळ्यात फेमस फिल्म जर आपण म्हटली ना तर कोणती आहे सांग बरं? RRR. येस, हल्ली सर्वात फेमस फिल्म ही RRR आहे. तसंच आय एम सो प्राऊड की सिल्वर ओक अकॅडमी पॉवर्ड बाय श्री चैतन्य हे पण RRR घेऊन आलेलं आहे. हे RRR म्हणजे काय आहे माहिती का यशस्वी? रँकर्स जे आहेत ना ऑल इंडिया, जी सगळ्यात टफेस्ट कॉम्पिटिशन, सगळ्यात टफेस्ट एक्झाम, जेई मेन्स, रँकर फर्स्ट श्री चैतन्य स्कूल, जेई ॲडव्हान्स रँकर फर्स्ट श्री चैतन्य स्कूल, नीट फर्स्ट रँकर पण श्री चैतन्य स्कूल, म्हणून RRR हे आपल्या सिल्वर ओक अकॅडमी बरोबर आता नाव कोलॅबरेशनमध्ये झालेलं आहे. सो आय एम सो हॅपी की जे स्वप्न आपण पाहिलं आहे शिर्डीला नॉलेज हब करायचं, त्याची सुरुवात शेळके कुटुंबाने करून दिलेली आहे. खूप छान. हे RRR ची जी कन्सेप्ट आहे खूप इनक्रेडिबल आहे आणि आय एम सो हॅपी की आपल्या शिर्डीमध्ये अशी एक स्कूल आहे जी आपल्याला इतकं छान एज्युकेशन प्रोव्हाइड करू शकते. लाईक हे तर असं झालं फ्युचर मेकर्स आपल्या शिर्डीचे असं. चालेल.
तर आता मी जसं सांगितलं, तुम्ही आज माझ्या दुर्गा आहात, तर नवरात्री आहे, हा नवरात्रीचा एपिसोड सुरू आहे. तर त्याचबद्दल एक प्रश्न आहे, तो असा की असं म्हटलं जातं की टोटल शक्तिपीठ म्हणजे ते 51 शक्तिपीठ आहे. तर त्यामधून तुम्हाला किती माहिती आहे, ऍटलिस्ट महाराष्ट्रामधले? मला महाराष्ट्रातली 3.5 शक्तिपीठं माहिती आहे. जे आपलं तुळजापूरचं आहे, पहिलं तुळजापूरची तुळजाभवानी, कोल्हापूरची अंबाबाई, त्यानंतर माहूरची रेणुका माता आणि नाशिक म्हणजे सप्तशृंगी गडावरची सप्तशृंगी माता. आणि 3.5 शक्तिपीठ. चालेल. आणि त्यांच्यामधून कोणत्या तरी एकची माहिती नाशिकच्या याची देते, कारण मी मूळची नाशिकची आहे, म्हणून मला फार आवडेल हे सांगायला. लहानपणापासूनच नाशिकला ज्यावेळी मी वणीला जायचे, असं ग्रामदैवत म्हणायला पण हरकत नाही आहे नाशिकचं, त्यावेळी जाताना निसर्गरम्य अशा वातावरणातनं आपण सप्तशृंगी मातेपर्यंत पोहोचतो. आणि तिथे गेलं ना की ती देवीची सुंदर अशी उभी मूर्ती, ती असं वाटतं तिच्याकडे पाहून की ती आपल्याला म्हणते की कणखरपणे उभी राहा. ती देवी नेहमी मला अशी सांगत आली की आयुष्यात कशीही वादळं येऊ दे, माझ्यासारखी कणखरपणे उभी राहा. आणि त्या देवीला बरीच अष्टभुजा आहेत, देवीला बरीच हात आहे. तर तो प्रत्येक हात सांगतो की देण्याचं बघावं, म्हणजे एक डुअर असतो, गिव्हर असतो. तर तुम्ही काहीतरी ह्या समाजाला द्या. जसं आम्ही वसा घेतलेला आहे की शिक्षण द्यावं समाजाला, तसं त्या हातांनी मला सांगितलं की काहीतरी ह्या समाजाला दे. आणि देवी खंबीरपणे उभी, तिच्या डोळ्यात खूप अशी सुंदर म्हणजे तिच्या डोळ्यांकडे पाहिलं ना की करुणा अशी दिसते की जी एका आईच्या डोळ्यात असते. आई हा आपला पहिला गुरुच आहे. तर आपल्याला म्हणजे मला असं वाटेल की एज्युकेशनमध्ये येण्यापासून पण मला देवीनेच सांगितलं आहे की गो अँड डू समथिंग. देवी ही प्रकट झाली आहे एका अग्नीतनं, होमातनं, असं मी वाचलं आहे. आणि तिथपर्यंत म्हणजे नाशिकला आपण गेलं ना की फक्त 65 किलोमीटर्सच आहे वणीला जाण्यासाठी. सुंदर निसर्गरम्य ठिकाण आहे आणि नक्की आपण जावं. या नवरात्रीत तरी नक्की आपण आवर्जून नाशिकला जावं अशी मी सगळ्यांना विनंती करेल. आता जसं आपल्या गप्पा गोष्टी सुरू आहे, डिस्कशन सुरू आहे आणि आपले टीचर्स देखील बाहेर वेट करत आहे, सो आपण त्यांना बोलूयात, इन्क्लूड करून नक्कीच, कारण ती पण माझी फॅमिलीच आहे यशस्वी, एक थर्ड फॅमिली आहे ती माझी. आमचं इथे डिस्कशन सुरू होतं आणि मी पाहिलं की तुम्ही बाहेर होत्यात आणि मग मला वाटलं की ते खूप इम्पॉर्टंट आहे आज तुम्हाला इकडं बोलवणं. आणि थँक्यू सो मच की तुम्ही आला, तुमचा वेळ काढून. थँक्यू सो मच. तर चालेल, आपण सुरुवात करूया. तर मी पहिले सांगितलं ह्याच्यात आमच्या डिस्कशनमध्ये, आता देखील सांगते की मॅम आपल्या स्कूलच्या बॅकबोन आहेत आणि मेकर देखील आहेत. त्यांच्या हार्डवर्कमुळे आपली जी स्कूल आहे ती इतकी मोठी झालेली आहे आणि खूप सारे अचीवमेंट्स आहे आपल्या स्कूलकडे, ते मॅममुळं. तर तुमचं ह्यावर काय म्हणणं, 2 शब्द मॅमबद्दल? आता तू जसं म्हणालीस की ह्या स्कूलसाठी त्या बॅकबोन आहेत, तर मी त्याच्या थोडं फार जाऊन असं सांगेल की हे जे स्कूल आहे ते त्यांचं ब्रेन चाइल्ड आहे. आज सिल्वर ओक अकॅडमी, पॉवर्ड बाय श्री चैतन्य स्कूल, ही जी ओळख समाजामध्ये आहे ती निर्माण करण्याचं काम त्यांच्या मेंदूतून आलेलं आहे. खूप प्राऊड फील होतं की एका इन्स्पिरेशनल पर्सनॅलिटीसोबत काम करायला मिळतं आहे, कारण बीइंग डिरेक्टर त्या ह्या इन्स्टिट्यूटमध्ये कधी वावरल्याच नाहीत. त्या नेहमी वावरल्यात एक एज्युकेशन फील्डमध्ये काम करणारी, एक धडपडणारी व्यक्ती म्हणून. त्यांनी एक जनरल स्कूल टीचरचं जे काही रिस्पॉन्सिबिलिटीज असतात त्या इथे येऊन पार पाडल्या, इनोव्हेटिव्ह आयडियाज इम्प्लिमेंट केल्या. आणि शिर्डीसारख्या एखाद्या ग्रामीण भागामध्ये राहून आपण मुलांना काय वर्ल्ड लेवलचं नॉलेज देऊ शकतो, काय वेगळं देऊ शकतो, काय चॅलेंजिंग देऊ शकतो, या सगळ्यांसाठी त्या कायम धडपडत राहिल्या. तर मुलांना पुढे येऊन बोलण्याचं धाडस देणं असेल किंवा त्यांना स्वतःला रिप्रेझेंट करणं असेल, ह्या सगळ्या गोष्टींसाठी त्यांनी जे काही इनिशिएटिव्ह स्कूलमध्ये घेतलेले आहेत, तर त्याचं जे प्रत्यय आहे ते तुम्ही सिल्वर ओक अकॅडमीची मुलं प्रत्यक्ष जर कधी शहरात बघितली तर तुम्हाला जाणवेल की त्यांचा कॉन्फिडन्स नेक्स्ट लेवलचा असतो. तर हा सगळा कॉन्फिडन्स जर कुठून आला असेल तर ह्या लेडीमधून आलेला आहे, एवढंच मी म्हणेल. थँक्यू. तुम्ही काय म्हणाल? मी असं सांगेल, शी इज रिअल एक्झाम्पल ऑफ ब्युटी विथ ब्रेन. आम्ही म्हणजे जवळजवळ आता मला त्यांच्यासोबत काम करता करता 12 वर्ष झालेली आहेत.
तर त्यांनी दाखवलेल्या मार्गावर आम्ही चालत आलेलो आहे. आम्ही एखादा प्रश्न त्यांना विचारायला गेलो तर त्या मला त्याच्यावर 10 काय 100 सोल्युशन सांगतात. आम्ही म्हणतो की अरे इथं आमचं बंद पडलं आहे ब्रेन आणि मॅमला कसं काय हे सुचतं. तर आणि मेन म्हणजे त्यांनी जे स्वप्न बघितलं होतं आता ते सत्यात उतरलं आहे ह्याचा अतिशय आनंद होतो आहे. आणि 12 वर्ष त्यांच्यासोबत काम करताना बघितलं आहे की ते जे स्वप्न होतं त्यासाठी त्यांनी खूप म्हणजे खूपच कष्ट केलेले आहेत. आमच्यासोबत जेव्हा खूप सारा स्टाफ नव्हता तेव्हा आम्ही छोटी छोटी कामं करायचो आणि त्या डिरेक्टर असूनही त्या आमच्यासोबत बसून काम करत होत्या. म्हणजे अतिशय आत्ता त्यांच्या चेहऱ्याकडे पाहून आम्हाला खूप आनंद होतोय कारण त्यांचं स्वप्न सत्यात उतरलंय. खूप छान. तुम्ही काय सांगाल मॅम? जसं मॅम म्हणाले की आम्ही त्यांची फॅमिली आहोत आणि त्या खरंच आम्हाला तसं ट्रीट करतात. ज्यावेळेस एखादा आमचा काही पर्सनल प्रॉब्लेम असेल आम्ही जर शेअर केला म्हणजे प्रिन्सिपल मॅमशी पण शेअर करतो त्यांच्याशी पण शेअर करतो तर त्यावेळेस असं कधीच होत नाही की त्याचं सोल्युशन मिळत नाही. आता सपोज आमचे स्वतःचे जे चाइल्ड आहे ते ह्या स्कूलमध्ये आहे त्यांचं पण काही रिगार्डिंग काही प्रॉब्लेम असेल तर मॅम खूप छान पद्धतीने त्यांना समजून सांगतात आणि याने खूप मोठा म्हणजे एक आधार मिळतो आई म्हणून. थँक्यू. ॲक्च्युली कारण त्या म्हटल्या मी जेव्हा त्यांना सांगितलं की आपण टीचर्सला बोलूयात तेव्हा त्या म्हटल्या की हो ते माझ्या फॅमिलीच आहे आणि ते खूप इम्पॉर्टंट आहे त्यांना बोलवणं. सो ॲक्च्युली तुमच्या बोलण्यातून ते प्रूव्ह होऊन जातं. हेन्स प्रूव्ड असं. चालेल. तर आता मॅम तुम्हाला आय कॅन होल्ड लाईक दिस. या इट्स ओके. चालेल. तर ॲक्च्युली आपला हा जो इंटरव्ह्यू आहे तो थोडा पहिलेच होणार होता बट जसं तुमच्या मावस सासू आता नाही आहे या जगात म्हणून आपला तो पोस्टपॉन झाला. सो आय एक्सप्रेस माय डीप कंडोलेन्स. ओके. आय एम सॉरी फॉर यू. चालेल. तर आता आपल्या जीवनामध्ये असे खूप सारे क्षण असतात जेव्हा आपण आपल्या आजूबाजूचे जे लोक असतात आपले फॅमिली मेंबर्स असतात एस्पेशली त्यांना आपण खूप मिस करतो जेव्हा ते निघून जातात. आणि काही असे असतात की ते निघून गेल्यावर आपल्याला असं वाटतं काश तेव्हा मी हे बोलून टाकलं असतं. काहीतरी आपल्या मनात असतं जे आपल्याला त्यांना सांगायचं असतं पण आपण सांगू शकत नाही. तोपर्यंत जोपर्यंत आपल्याला रिअलाईज होतं तोपर्यंत ती वेळ निघून गेलेली असते आणि मग त्याच्यानंतर जे होतं ते म्हणजे फक्त रिग्रेट. असं की आपण पहिलेच सांगून टाकायला पाहिजे होतं किंवा बोलायला पाहिजे होतं मन मोकळं करून टाकायला हवं होतं. तर कधी तुमच्यासोबत असं झालं आहे का? सुदैवाने आजपर्यंत अशी कधी पाळी नाही आली की माझे फॅमिली मेंबर सोडून गेले. पण हो दुर्दैव पण असतं काही. पतिंगराव शेळके म्हणून नाव माहिती असेल तुम्हा प्रत्येकालाच. त्यांना आम्ही भैया म्हणायचो आणि आमचे भैया हे रणजी क्रिकेट प्लेयर होते. भैयांचं नेहमी स्वप्न होतं की ते मला म्हणायचे पण की अनुराधा तुझ्या शाळेमध्ये येऊन मी मुलांना क्रिकेट शिकवेल. आणि ज्यावेळी आमचे भैया गेले त्यावेळी त्यांना श्रद्धांजली म्हणून फेमस क्रिकेटर सुनील गावस्कर यांनी सुद्धा एक बॉल पाठवला होता त्यांच्यासाठी. भैया खूप छान बॉलर होते. माझं ते स्वप्न अधूरच राहिलं. मला खूप इच्छा होती की माझ्या सिल्वर ओकच्या मुलांना भैयांच्या मार्गदर्शनाखाली क्रिकेट खेळता यावं. भैया इंटरनॅशनल प्लेयरसुद्धा होते त्यामुळे मला असं वाटतं की भैया आज असते तर. कारण माझ्या शाळेचं जर अकॅडमिक्स पाहिलं ना ज्यावेळी शाळा ही पहिल्या वर्षी 10वीत गेली माझ्या शाळेच्या मुलांनी माझं स्वप्न पूर्ण केलं ज्याचं नाव होतं सार्थक ठोंबरे. त्याने अकॅडमिक्समध्ये नगर जिल्ह्यात पहिला येण्याचा मान मिळवला आणि भारतामध्ये तो 8वा आला. त्यामुळे मी खूप आनंदी होते की अकॅडमिक्समध्ये आम्ही खूप पुढे आहोत. ॲज वेल ॲज स्पोर्ट्स म्हटले तर स्पोर्ट्समध्ये सुद्धा माझ्या मुलांनी नॅशनल लेवलमध्ये बक्षिसं मिळवली आहे. पण कुठेतरी ना यशस्वी छोटीशी खंत मनात राहते की जर भैया असते तर क्रिकेटमध्ये सुद्धा माझी मुलं खूप पुढे गेली असती. आज सुशांतचं नाव घेतलं तर मला खूप असा ठाम विश्वास आहे की पुढे IPL मध्ये सुशांत गोंदकर रोशन गंगवाल ही मुलं नक्की झळकणार आहे. पण ह्याच नावांबरोबर अजून बरीचशी नावं पुढे आली असती. ती एक खंत नेहमी राहते आणि राहीन कायमसाठी. चालेल. सो आता हा प्रश्न असा मी खूप पहिल्यापासून थिंक करून ठेवला होता तो असा की आता टीचर्स हे आपल्या सोसायटीमध्ये खूप प्रॉमिनंट रोल परफॉर्म करतात आणि तो असा की म्हणजे टीचर्स
हा टीचर हा असा प्रोफेशन आहे जो दुसऱ्या प्रोफेशन्सला घडवतो, जो आपल्या फ्युचरला घडवतो. असं ते कशा प्रकारे म्हणजे जे तुम्ही ज्यांना टीच करता म्हणजे स्टुडंट्स तेच फ्युचर आहेत आणि तेच पुढे जाऊन IAS बनतील, IPS बनतील, इंजिनियर, डॉक्टर, अ लॉट ऑफ प्रोफेशन्स. तर ते करणार आहेत आणि तुम्ही त्यांना शिकवण्याचा असा इतका मोठा रोल तुम्ही परफॉर्म करतात. सो त्याचमुळे टीचर्स ही खूप छोटी गोष्ट नाही आहे, खूप मोठी गोष्ट आहे. लाईक टीचर्सच आपल्या सोसायटीमध्ये सगळे प्रोफेशन्स घडवतात हे जरी म्हटलं तरी चालेल. तर मला तुम्हाला विचारायचं होतं की तुम्ही टीचर्सला काय सांगाल. तुम्ही डिरेक्टर आहात राईट आपल्या स्कूलचे. सो तुम्ही टीचर्सला काय मेसेज द्याल याबद्दल. टीचर्सला मला एक मेसेज द्यायला आवडेल की दे शुड ऑलवेज रिमेंबर द फ्युचर इज बिल्डिंग इन द 4 वॉल्स ऑफ देअर क्लासरूम. सो त्यांनी ती जी मुलं, द ब्युटिफुल माइंड्स दे हॅव विथ देम, दे शुड नर्चर देम बिकॉज दे आर द सिटिझन्स ऑफ आवर फ्युचर इंडिया. आणि मला माझ्या हे जे सगळे टीचर्स आहे खूप अभिमान आहे की त्यांना मी काही सांगण्यापूर्वी माझ्या तोंडातनं म्हणजे ते असं असतं ना की त्या नेहमी म्हणतात मॅम तुमच्या मनात आमच्या ओठात आणि ऑलरेडी त्यांच्या त्या गोष्टी करून झालेल्या असतात. दे नर्चर द ब्युटिफुल माइंड्स विथ देअर क्रिएटिव्ह आयडियाज अँड खूप खूप छान पद्धतीने ते मुलांची केअर घेतात. सो त्यांना हेच सांगणं राहील की बघा उद्याचं फ्युचर तुमच्या हातात आहे, खूप छान पद्धतीने तुम्ही घडवा त्यांना. चालेल. तर ह्या आपल्या टीचर्स झाल्या. आता व्ह्युअर्समध्ये होणाऱ्या टीचर्स किंवा ज्या टीचर्स आहे न्यूली झालेल्या टीचर्स यांना तुम्ही काय सांगाल. व्ह्युअर्समध्ये ज्या टीचर्स आता सध्या तुम्ही BEd करत असाल, DEd करत असाल, फक्त ABCDचा D लक्षात घ्या. डेडिकेशन. या फील्डमध्ये डेडिकेशनची खूप गरज आहे. पॅशन, डेडिकेशन. D उलटा धरला तर P होतो. डेडिकेशन अँड पॅशन हे जर तुमच्यात असेल ना तर भारताला नंबर 1 बनवण्यापासून कुणीही रोखू शकणार नाही. सो ऑल द बेस्ट टू माय फ्युचर टीचर्स. या ॲक्च्युली दे आर नॉट जस्ट टीचर्स बट द मेकर्स ऑफ अ फ्युचर, एज्युकेटर्स ऑफ अ फ्युचर, राईट. येस. या सो थँक्यू सो मच की तुम्ही तुमचा टाईम मला दिला, एस्पेशली टीचर्स, कारण तुम्ही माझ्यासाठी एक्स्ट्रा थांबलात. आणि आय नो एक्स्ट्रा थांबणे थोडंसं हे, बट थँक्यू सो मच की तुम्ही थांबलात. आणि सर्वात मोठा थँक्स तुम्हाला की तुम्ही तुमचा टाईम मला दिला आणि परत त्या मेमरीज मला एक मेमरी बॅक आली माझी तुमच्यासोबत आणि मॅमसोबत घालवलेले ते क्षण. मग त्याच्यानंतर त्या मेमरीज वगैरे सगळं आणि तुमच्यासोबत जे इतकं छान व्हॅल्युएबल जे नॉलेजेबल टॉक झाली ती खरंच खूप प्रेशियस होती माझ्यासाठी, खूप नॉलेजेबल होती सर्वांसाठीच. तर थँक्यू सो मच आजच्या माझा दुर्गा बनण्यासाठी. थँक्यू. थँक्यू यशस्वी, तू उद्याची माझी रणरागिणी आहेस. चालेल. जय माता दी. जय माता दी.